नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण वसुमित्र आणि संजीवनीचा विवाह कशा प्रकारे पार पडला आणि वसंत ऋतूतील सुवर्ण तुला राजाने कशा प्रकारे केली हे ऐकले. आजच्या एपिसोडमध्ये आपण विक्रमादित्य राजाने चंद्रशेखरसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती कशी दिली आणि राजाला सुवर्ण कुंडले कशी मिळाली आणि राजाने पुढे त्याचे काय केले हे आपण ऐकूया. भोजराजा सिंहासनावर आरूढ होण्यासाठी पुन्हा आला. त्यावेळी 17वी पुतळी कामध्वजा जिवंत झाली आणि त्याला समोर जाऊन म्हणाली, हे भोजराजा, तुझ्या अंगी विक्रमासारखा औदार्याचा गुण असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. यावर राजा म्हणाला, हे कामध्वजे, त्याच्या औदार्याची कथा मला सांग. तेव्हा कामध्वजा कथा सांगू लागली. विक्रमादित्याचे औदार्य केवळ अद्वितीय होते. इतके सांगितल्यानंतर त्याच्या इतर गुणांचे वर्णन करण्याची जरुरीच काय. म्हणतातच की युद्ध तर सारेच पशु करतात, राघू मैना हे मधुर भाषणे करतात, पण ज्याच्या अंगी उदारपणा आहे तोच खरा शूर आणि तोच खरा पंडित म्हणला पाहिजे. संकटात सापडलेल्यांना सोडवल्यानंतर त्याच्याकडून जे आशीर्वाद मिळतात त्या आशीर्वादापासून उदार लोक संतुष्ट होत असतात. शौर्य, ज्ञान वगैरे गुण अनेकांच्या ठिकाणी असतात, पण खरा उदारपणा मात्र क्वचितच आढळतो. कोणी पुरुष स्वभावतः वीर असतात, कोणी दयेमुळे वीरकृत्य करण्यास प्रवृत्त होतात, पण त्याचे मूल्य दानशूराच्या पासंगालाही पुरत नाही. खरोखर त्याचा हा एकच गुण स्तुतीस पात्र आहे. अन्य गुणांची रास हा केवळ भार आहे. ज्ञान, शौर्य, विनय व उदारपणा हे चारही गुण विक्रमाच्या अंगी होते. त्याच्या उदारपणाची प्रचिती असलेला एक भाट त्याच्या गुणाचे कीर्तन करीत देशोदेशी फिरत होता. फिरता फिरता तो राजा चंद्रशेखर याच्या सभेत दाखल झाला. तेथे त्याने विक्रमाच्या उदारपणाचे वर्णन केले. चंद्रशेखराला विक्रमाचा मोठा मत्सर वाटे. त्याने विचारले, विक्रमादित्याचा स्तुतिपाठ मी ऐकला, हे सारे गुणवर्णन खरे आहे काय? त्याच्या तोडीचा दुसरा कोणीच राजा नाही की काय? यावर तो भाट म्हणाला, महाराज, त्याग, परोपकार, साहस व शौर्य या बाबतीत विक्रमासारखा राजा तिन्ही लोकात आढळणार नाही. कोणावर जर उपकार होत असेल तर त्यासाठी तो स्वतःचा प्राणही खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाही. उदारपणात तो जणू कर्णाचाच अवतार आहे. त्याचे हे उद्गार ऐकून राजा चंद्रशेखर खिन्न झाला. विक्रमासारखी कीर्ती आपल्याला कशी मिळेल याचा तो विचार करू लागला. परोपकार करायचा म्हणजे आधी धन पाहिजे आणि तेही अपरंपार पाहिजे. संपत्ती कशी मिळवायची याचा विचार करता करता त्याला एका योग्याची आठवण झाली. चंद्रशेखर राजाने त्या योग्याला आदराने निमंत्रण पाठवले आणि बोलावून घेतले. तो आल्यावर त्याला विचारले, हे योगीराज, उदारपणात विक्रमापेक्षा मोठी कीर्ती मिळवण्याची माझी आकांक्षा आहे. त्यासाठी आणि परोपकारासाठी दररोज नवे नवे द्रव्य मिळवण्याचा काही मार्ग आहे काय? काही साधन आहे काय? असल्यास मला सांगा. त्यावर तो योगी म्हणाला, वद्य पक्षातील चतुर्दशीला 64 योगिनीच्या चक्राची पूजा करावी, मंत्रपूर्वक पुरश्चरण करावे आणि दशांश होम करावा. शेवटी पूर्णाहुतीच्या वेळी अग्नीला स्वतःचे शरीर अर्पण करावे. यामुळे त्या योगिनी प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. योग्याने जसे सांगितले त्याप्रमाणे सर्व साधना चंद्रशेखर राजाने केली. पूर्णाहुतीच्या वेळी त्याने आपले शरीर प्रज्वलित अग्नीत झोकून दिले. लगेच 64 योगिनी त्याच्यावर प्रसन्न झाल्या. त्याला नवे शरीर देऊन म्हणाल्या, राजा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत, वर मागून घे. त्यावर राजा म्हणाला, हे देवतांनो, तुम्ही प्रसन्न झाला असाल तर माझ्या घरी 7 रांजण आहेत, ते रोज सुवर्णाने भरून टाकत जा. त्यावर त्या योगिनी म्हणाल्या, हे राजा, आत्मयज्ञ करण्याचा हा क्रम जर तू नित्य चालू ठेवशील तितके दिवस तुझे 7ही रांजण दररोज सुवर्णाने भरलेले राहतील. राजाने हे सर्व मान्य केले. तो रोज त्या 64 योगिनीची पूजा अर्चा करी आणि पूर्णाहुतीच्या वेळी अग्नीत स्वतःचे शरीर अर्पण करी. नंतर योगिनी त्याला जिवंत करीत आणि स्वतःच्या बलिदानाने मिळवलेली सर्व संपत्ती तो गोरगरिबांना वाटून टाकी. ही सर्व हकीकत विक्रमादित्याच्या कानी गेली. त्याने लागलीच मंतरलेला खडावा धारण करून आकाशमार्गाने चंद्रशेखराच्या राजधानीत येऊन पोचला. योगिनीच्या पूजेच्या वेळी विक्रम तेथे उपस्थित राहिला आणि पूर्णाहुतीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून
त्याने त्या अग्निकुंडात उडी घेतली. सवयीप्रमाणे नरमासाच्या वासावर आलेल्या त्या योगिनी एकमेकींना म्हणू लागल्या, आजचे मांस नेहमीपेक्षा जास्त चविष्ट आहे आणि हृदय तर फारच स्वादिष्ट लागत आहे. नित्याप्रमाणे योगिनींनी त्या बळीला जिवंत केले. त्याला पाहिल्यावर योगिनींनी विचारले, हे महात्सवा, तू कोण आहेस आणि आजच्या या होमात तू का बरे शरीर झोकून दिलेस? विक्रम म्हणाला, परोपकार करण्याकरता मी स्वतःला जाळून घेतले. त्यावर त्या योगिनी म्हणाल्या, तसे असेल तर आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत, वर मागून घे. विक्रम त्यांना म्हणाला, हे योगिनींनो, तुम्ही जर माझ्यावर खरोखरीच प्रसन्न झाला असाल तर या राजा चंद्रशेखराला या दैनिक आत्मार्पणाच्या त्रासातून मुक्त करा आणि त्याचे 7ही रांजण अक्षय सुवर्णाने भरलेले राहतील अशी व्यवस्था करा. योगिनींनी तथास्तु म्हटले. त्याच क्षणी त्या होमकुंडातील अग्नी शांत झाला. चंद्रशेखराला त्या दिवशी आणि त्यानंतर पुन्हा केव्हाही स्वतःचे शरीर यज्ञकुंडात अर्पण करावे लागले नाही. तरीही त्याचे रांजण सुवर्णाने भरलेले राहू लागले. हे कसे झाले हे मात्र त्याला कधीच कळले नाही, कारण विक्रमाने जे आत्मार्पण केले हे कोणालाही दिसले नव्हते, कारण त्याने मंतरलेल्या खडावा धारण केल्या होत्या. त्यामुळे तो कोणाच्याही दृष्टीस पडला नव्हता. याप्रमाणे राजा चंद्रशेखराला दररोज शरीर यज्ञकुंडात टाकण्याच्या यातनातून मुक्त करून विक्रम आपल्या राजधानीत परतला. ही कथा सांगून पुतळी कामध्वजा म्हणाली, हे भोजराजा, याप्रमाणे परोपकारासाठी आत्मार्पण करण्याची तुझी अशी तयारी असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो, अन्यथा नाही. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा गप्प झाला, उदास झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. भोजराजा त्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी पुन्हा एकदा तेथे आला. त्यावेळी 18वी पुतळी रतिलीला जिवंत झाली आणि राजाला समोर जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमासारखा उदारपणा असेल तरच तुला या सिंहासनावर आरूढ होता येईल. यावर तो राजा म्हणाला, मला त्याच्या औदार्य वगैरे गुणांची कथा सांग. तेव्हा पुतळी रतिलीला कथा सांगू लागली. विक्रमाचे राज्य विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेले होते व त्याची संपत्तीही खूप होती. तरी तो राज्यकारभार अशा प्रकारे चालवी की त्यामुळे नीतिनियमांचे व धर्मतत्वांचे थोडेही उल्लंघन होणार नाही. भोजराजा मध्येच म्हणाला, मग मला प्रथम विक्रमादित्याची नीतिधर्माची माहिती सांग. त्यावर रतिलीला पुतळी म्हणाली, राजा ऐक. मणिपूर नावाच्या नगरात गोविंद शर्मा नावाचा नीती जाणणारा ब्राह्मण राहत होता. तो आपल्या मुलांना नीतिशास्त्राची तत्वे शिकवित असे. त्याच्या नीतिशास्त्रातील काही वचने मी त्याच्या तोंडूनच ऐकलेली आहेत, ती मी तुला सांगते. जाणकाराने दुर्जन माणसाची संगत ठेवू नये. दुर्जनाशी स्नेह हे अनर्थाचे मूल कारण असते. म्हणतातच की दुर्जनांच्या संगतीमुळे सज्जन माणसावर अनर्थ ओढवतात. रावणाने सीतेचे हरण केले आणि म्हणून दक्षिण समुद्राला मात्र उगीचच बंधनात पडावे लागले. म्हणूनच सज्जनांशी नेहमी मैत्री करावी. सज्जनांच्या संगतीसारखे लाभदायक असे दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे कोणाशीही वैर करू नये व दुसऱ्यांना पीडा करू नये. अपराधा वाचून सेवकांना शासन करू नये. फार मोठा दोष असल्याखेरीज स्त्रीचा त्याग करू नये. म्हणतातच की आज्ञाधारक सर्व कार्यात दक्ष असलेली, गोड बोलणारी आणि पुत्रवती स्त्री आणि तिच्या विरुद्ध कसलाही अपराध सिद्ध झालेला नाही अशा पत्नीचा जो कोणी त्याग करतो तो निरंतर नरकात जात असतो. लक्ष्मी स्थिर आहे असे कोणीही मानू नये. लक्ष्मी पाण्यासारखी चंचल असते. ज्यांचा मान ठेवायचा त्यांचा सन्मान करावा आणि सज्जनांच्या भजनी लागावे. धनाचा उपभोग घ्यावा आणि दानात धन खर्च करावे. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये दीपज्योतीचा भरवसा धरता येत नाही. लक्ष्मी तशी चंचल आहे. म्हटलेच आहे की स्त्रियांना रहस्य सांगू नये आणि भविष्यकाळाची काळजी करू नये. वैऱ्याचेही हित होईल असेच चिंतावे. संपत्ती संपादन केल्याशिवाय दिवसही दवडू नये. आई बापाची सेवा करावी. चोराशी एक शब्दही बोलू नये. निष्ठुर उत्तर कोणालाही देऊ नये व क्षुल्लक कारणासाठी इरेस पडू नये. म्हणतातच की अल्प कारणासाठी सर्वनाशासारखा प्रसंग येईल असे वागू नये. सर्वस्वाच्या रक्षणासाठी अल्पनाश स्वीकारावा, यातच शहाणपणा आहे. गरिबांना दाने द्यावीत. मनाने, वाचेने आणि प्रत्यक्ष कृती करून परोपकार करावा. सामान्य लोकांनी नीतिशास्त्राचे इतकेच ढोबळ नियम पाळले तरी पुष्कळ आहे.
विक्रमाला मात्र नीतिशास्त्राचे स्वाभाविकच ज्ञान होते. एकदा विक्रमादित्य राजा आपल्या राजसभेत बसला असताना एक अपरिचित परदेशी गृहस्थ तेथे आला आणि आसनावर बसला. विक्रमादित्याने त्याला विचारले, देवदत्त, आपण कोणत्या देशात निवास करता? तो म्हणाला, राजा, मी परदेशी आहे. मला घरदार नाही. मी नेहमी भ्रमणच करीत असतो. तेव्हा राजाने त्याला विचारले, तुमच्या या भ्रमणात तुम्ही काही आश्चर्यजनक गोष्ट पाहिली आहे काय? पाहिली असल्यास सांगा. तो प्रवासी म्हणाला, गंगेच्या काठी उदयाचल नावाचा पर्वत आहे. पर्वतावर सूर्यनारायणाचे प्रसन्न मंदिर आहे. त्या ठिकाणी गंगेच्या तीरावर पापविनाशन नावाचे शंकराचे मंदिर आहे. तेथे एक चमत्कार रोज दिसतो. रोज सकाळी गंगेच्या प्रवाहातून एक सुवर्णस्तंभ वर येतो. त्याच्या टोकावर नवरत्नांनी जडलेले सिंहासन असते. सूर्य आकाशात वर चढत जातो तसतसा हा स्तंभही उंच होऊ लागतो आणि मध्यानीला तो सूर्यमंडळाला जाऊन पोचतो. सूर्य कलला की हा स्तंभही खाली येऊ लागतो आणि सूर्यास्ताच्या वेळी तो पुन्हा गंगेच्या प्रवाहात अगदी बुडून जातो. हा आश्चर्यकारक प्रकार मी स्वतः पाहिलेला आहे. त्यावेळी हे ऐकून विक्रम त्याच्याबरोबर प्रवासाला निघाला. वाटेत शंकराची पूजा करून तो गंगा तीरावर बसून राहिला. सकाळ झाली तेव्हा गंगेच्या प्रवाहात त्याने सूर्यनारायणाला अर्घ्य दिला. इतक्यात त्या प्रवाहातून स्तंभ व त्यावरील सिंहासन दिसू लागलीच विक्रमादित्याने गंगेच्या प्रवाहात उडी घेतली आणि त्या सिंहासनावर तो आरूढ झाला. स्तंभ हळूहळू उंच होऊ लागला. आग होऊ लागली तरी त्याने धीर सोडला नाही. सूर्यमंडळाच्या जवळ आल्यावर सूर्याच्या प्रखर किरणांनी तो भाजून निघाला. सुवर्णस्तंभ सूर्यमंडळाला भिडला. त्यावेळी मरणप्राय अवस्था झाली असतानाही त्याने सूर्याला नमस्कार करून सूर्याची स्तुती केली. तो म्हणाला, हे सूर्या, तू या जगाचा एकमेव नेत्र आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे आदिकरण तूच आहेस. तुझ्या अंगी तिन्ही वेदाचे गुण एकवटलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर याचा आत्मा तुझ्याच ठायी आहे. ही स्तुती ऐकताच सूर्यनारायणाने त्याच्या शरीरावर अमृताची वृष्टी केली. त्यामुळे विक्रमादित्याला दिव्य शरीर प्राप्त झाले. तेव्हा तो म्हणाला, आज मी धन्य झालो आहे. यावर सूर्यनारायण म्हणाला, हे राजा, तू सर्व वीरात श्रेष्ठ असा वीरपुरुष आहेस. माझ्या मंडपाजवळ येण्याचे धाडस आतापर्यंत कोणीही केलेले नाही. तू सामान्य पुरुष असतास तर केव्हाच भस्म होऊन गेला असतास. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा वर मागून घे. राजा म्हणाला, थोर ऋषींनाही अगम्य अशा स्थानी पोचण्याचे भाग्य मला लाभले. आता मला मागण्यासारखे असे काय राहिले आहे? देवा, मला जरूर आहे ते सर्व तुझ्या कृपेने यापूर्वी प्राप्त झालेले आहे. राजाच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन सूर्याने त्याला स्वतःची नवरत्नांनी मढलेली कुंडले काढून दिली आणि सांगितले, ही कुंडले जो धारण करील त्याला हवे तेवढे सुवर्ण नित्य प्राप्त होत राहील. राजाने त्या सूर्यकुंडलांचा स्वीकार केला आणि सूर्यनारायणाला नमस्कार केला. स्तंभावरील सिंहासनाबरोबर तो गंगा नदीवर येऊन पोचला. दुसऱ्या दिवशी राजा उज्जैनीकडे परत आला. परतीच्या वाटेवर त्याला एक ब्राह्मण भेटला. या ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला, महाराज, मी एक दरिद्री ब्राह्मण आहे. माझा कुटुंब परिवार फार मोठा आहे. मी नेहमी सर्वत्र भिक्षा मागत फिरत असतो, तरीही मला पोटभर अन्न मिळत नाही अशी माझी दुर्दशा आहे. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकताच विक्रमाने ती दोन्ही सूर्याने दिलेली कुंडले त्याला देऊन टाकली आणि तो म्हणाला, हे ब्राह्मणा, ही सूर्याने दिलेली कुंडले तुला नित्य हवे तितके सुवर्ण देतील. या दानामुळे हर्षभरीत चाललेला ब्राह्मण राजाला आशीर्वाद देऊन आपल्या घराकडे निघून गेला आणि राजाही नंतर उज्जैनीस परत गेला. ही कथा सांगून रतिलीला पुतळी भोजराजाला म्हणाली, हे भोजराजा, असे औदार्य तुझ्या ठाई असेल तरच तुला या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार प्राप्त होईल, अन्यथा नाही. हे तिचे बोलणे ऐकून भोजराजा गप्प बसला, उदास झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा.
ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.